भांडूप परिसरातील वाढत्या कचरा समस्येविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील अनेक भागात घंटागाडी नियमित येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचत असून नागरिकांना दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य साथीच्या रोगांचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक उमेश माने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी एस विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेत त्यांच्याशी थेट सविस्तर चर्चा करत याबाबत निवेदन सादर केले. शहर भांडूपमधील कचऱ्याची जी समस्या आहे ती प्राथमिक स्वरूपावर आलेली या आधारावर आज तुमचे सहआयुक्तांशी जवळजवळ तासभर चर्चा झालेली आहे. नेमकं काय झालं आहे? शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भांडूपचे आमदार अशोकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसेना या भांडूपमध्ये काम करत असताना कचऱ्याची समस्या एक जटिल समस्या झालेली आहे. प्रत्येक नाक्यावरती ज्यावेळेस कचऱ्याचं कलेक्शन केलं जातं तर त्या कलेक्शनची गाडीचा वेळ आणि कचऱ्याचा संकलन होण्याचा वेळ हा मिसमॅच होतो आणि वस्त्या वाढत चाललेल्या आहेत. परंतु कचरा संकलन करण्याचं नियोजन जे आहे ते नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे त्या संदर्भामध्ये आम्ही भांडूप एस विभागातील सर्व घनकचरा विभागातील अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांच्या निदर्शनामध्ये हा विषय आम्ही प्रत्येक ठिकाणी 10 विषय आम्ही या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि या 10 विषयावरती या ठिकाणी काम करण्यात यावं असं आम्ही ज्यावेळेस त्यांना बोललो त्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितलं की पूर्वी जे कचरा संकलन करणारे कॉन्ट्रॅक्टर होते हे कॉन्ट्रॅक्टर गाडीवरती त्यांच्या फेऱ्यावरती त्यांचं जे काय मानधन असेल ते मिळायचं. परंतु आता मात्र त्यांना कलेक्शनवरती KG ते असल्यामुळे आता नवीन टेंडर निघालेलं आहे आणि त्या पद्धतीने ते कलेक्शन सुरू होणार आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त कचरा ज्यावेळेस ते उचलतील त्यावेळेस त्यांना त्यांचा अधिकाधिक त्यांना मानधन मिळेल आणि त्यामुळे तो जो एक बेनिफिट आहे तो आपल्याला मिळेल की काय कचऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आता कचरा शोधत फिरणार आहेत आणि त्यामुळे भांडूपमधला जो इतरत्र दिसणारा कचरा आहे हा आपल्याला कचरा 15 जूनपर्यंत त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं नियोजन झालेलं आपल्याला दिसणार आहे आणि त्या पद्धतीचं विश्वास आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. 15 जूनला या संदर्भामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळेल असं आपल्याला सहाय्यक आयुक्त असतील आमच्या यांनी सांगितलेलं आहे. आम्ही आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या पद्धतीचं काम करण्याचं आणि भांडूपकरांची सेवा करण्याचं आम्हाला एक संधी दिली. त्याचप्रमाणे आमचे आमदार अशोकदादा पाटील यांचं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे आणि या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम करतोय. हे एका दिवसाचं काम नाही आहे तर आम्ही सर्व शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी जिथे जे कलेक्शन पॉईंट आहेत त्या ठिकाणी ते कलेक्शन होतंय की नाही होतंय हे सुद्धा बघणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त जनजागृती करणं विभागामध्ये जाऊन दत्तक वस्त्यांच्या माध्यमातून कचरा कसा जास्त कलेक्ट करता येईल या देखील आम्ही त्या ठिकाणी आम्ही वस्त्यांमध्ये फिरणार आहोत. आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून देखील जनतेला आव्हान करा की कलेक्शन पॉईंटवरती किंवा कचरा संकलन केंद्रावरतीच जास्तीत जास्त कचरा यावा, इतरत्र पडू नये यासाठी आम्ही सुद्धा जनतेला आव्हान करतो. धन्यवाद. भांडूपकरांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.